10 जूनपर्यंत शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या नाहीत तर त्यानंतर सक्तीने त्या जमिनी घेतल्या जातील असं विधान पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। पुरंदर विमानतळासाठी हे जमीन संपादन होत आहे। पाहुयात यावरचा एक रिपोर्ट। पुण्याजवळच्या पुरंदर विमानतळासाठी सरकारनं जमीन संपादन सुरू केले। त्याच दरम्यान पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींनी केलेल्या एका विधानानं साऱ्यांच्या भुवया उंचावल्या। जमीन संपादनासाठी आम्ही 10 जूनपर्यंत वाट पाहतोय। तोपर्यंत जर जमीन द्यायला होकार दिला नाही तर मात्र बळजबरीनं जमीन हस्तगत करू आणि ज्यांचं सक्तीनं भूसंपादन होईल त्यांना मूळ रक्कम वगळता परतावा आणि इतर गोष्टी मिळणार नाहीत असं विधान केलंय। 7 मे पासून हा प्रक्रिया चालू होतील आणि 10 जूनपर्यंत हा प्रक्रिया चालू राहणार आहे। 10 जून संपल्यानंतर ज्याची संमती येणार नाही त्याचा मात्र आपण सक्तीने भूसंपादन करू आणि ज्याचं सक्तीने भूसंपादन होतील त्याला मात्र मूळ रक्कम मिळणार आहे, त्याला परतावा आणि जे बाकी गोष्टी आहेत ते लागू राहणार नाही। तर हे आम्ही स्पष्ट करतोय, हा रेट फुल अँड फायनल आहे। विशेष बाब म्हणून शासनाने 1,61,00,000 याला मान्यता दिलेली आहे। हे नियम अटी घातलेले आहेत, हे योग्य नाही। शेवटी लोकांचा, शेतकऱ्यांचा विचार आपण करायला हवा आणि तो करत असताना शेतकऱ्यांची जी रास्त मागणी असेल ती धुडकावून लावता उपयोगाची नाही। शासनाने अशी एकतर्फी कठोर भूमिका घेऊ नये असं आम्हाला या निमित्ताने वाटतं। शेतकरी देखील भूसंपादनासाठी तयार आहेत, पण त्यांच्या काही ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।